आज आपण इथं निवेदन देण्यासाठी आला आहोत. निवेदन देण्याचं कारण असं आहे की मागे काही दिवसामध्ये नवनाथ आबा यांच्याकडून काही वक्तव्य गेलं होतं आणि त्याच्या निषेध म्हणून काही समाजकंटक त्यांच्या घरी गेले आणि आबा घरी नसताना त्यांची पत्नी आणि त्यांच्या कुटुंबियांना अश्लील भाषेत बोलणं करून साडी चोळी वगैरे दिलं. तर मला हे सांगायचं आहे की ठीक आहे, आबांनी जे वक्तव्य केलं त्याचं आम्ही पाठराखण करत नाहीये. कोणत्याही महिलाच्या बाबतीमध्ये असं वक्तव्य केलंच नाही पाहिजे. आणि मागच्या 2-2.5 वर्षामध्ये प्रत्येक जातीतील महिलांच्या म्हणजे कुणाच्या आई बहिणीवर जाऊन शिव्या दिल्या जातात. मुख्यमंत्र्याची आई बहीण काढली जाते, धनगरांची आई बहीण काढली जाते, वंजाऱ्याची काढली जाते, छगन भुजबळ म्हणजे जे ओबीसी समाजातील जे नेते आहेत त्या नेत्यांना निरंतर टार्गेट केलं जातंय. परंतु आज कुठे तरी आबांकडनं चुकीचं वक्तव्य गेल्याच्या नंतर त्यांची 17-18 वर्षाची मुलगी असेल तिला सुद्धा या लोकांनी सोडलं नाही. तिच्यावर एकदम अश्लील पद्धतीने कमेंट केले, तिच्यावर पोस्ट केल्या. त्याच्यानंतर आज जे समाजातील पुरुष सांगतात की आबांनी आमच्या समाजातील महिलांबरोबर चुकीचं वक्तव्य केलं, चुकीचंच आहे. परंतु आज ते जे लोक आहेत ते ओबीसी समाजातील किंवा इतर समाजातील महिलांवर दिवस रात्र बसून घाणेरड्या पद्धतीने टीका करतात. म्हणजे आम्ही सांगू पण शकत नाही, इतक्या खालच्या लेवलला जाऊन बोलतात. ते लोक कधी माफी मागणार आहेत? किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर बसून दुसऱ्यांच्या आई बहिणीवर शिव्या दिल्या जातात. नक्कीच छत्रपती शिवाजी महाराजांची कोण नाहीये, परंतु हे केलं जातं. तर ठीक आहे, आबा नक्की माफी मागतील. आमच्यावर ते संस्कार आहेत ओबीसीवर दिलेले, परंतु तुमच्यावर आहेत का संस्कार? तुमच्यावर संस्कार आहेत तर तुम्ही देखील आजपर्यंत जितक्या पण माता माऊल्यांच्या शिव्या दिल्या आहेत त्या सगळ्यांची माफी मागायची. तुम्ही पण मागा माफी, आम्ही मागू, चुकलं तर आम्ही मागूच माफी. आपण पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन निवेदन दिलं आहे, नेमकं काय मागणी आहे? आमची मागणी अशी आहे, जे जालन्याचे नवनाथ आबा वाघमारे जे आहेत त्यांचे ते इकडं मला वाटतं गेवराईला सभा होती, त्या सभेनिमित्त ते गेवराईला आलेले असताना त्यांच्या घरी जाऊन काही समाजकंटकांनी, मी कोणाचंही नाव घेत नाही, काही समाजकंटकांनी त्यांच्या घरी त्यांची पत्नी असताना त्यांच्या गेटला साडी आणि बांगड्या बांधून ठेवल्या आणि नको तसला गोंधळ घातला, शिव्या वगैरे दिल्या. त्याचा निषेधार्थ म्हणून मी आज SP साहेबांना भेटून निवेदन देणार आहोत. तर आमच्या सोबत गणेश दादा ढवळे आहेत, किशोर भाऊ चौधरी आहेत, मनीषाताई सानप आहेत आणि बाकी इतर लक्ष्मण दादा आहेत. आम्ही इतर सर्वजणांनी असं ठरवलं, असे जर आमच्यावर समजा काही अन्याय आमच्या घरापर्यंत जर समाजकंटक जात असतील आणि आमच्या बाया माणसांना जर समजा तुम्ही बाया माणसाचे जर भिंगाणा घालत असतील तर हे काही लोकशाही आहे का? हे लोकशाही आहे, इथं काही आदिलशाही लागून गेली नाही, काही निजामशाही लागून गेलेली नाहीये. तुम्ही जर दरवेळेस मग तुम्ही ज्या वेळेस आमच्या धनगराच्या आया बहिणीवर शिव्या देता, तुम्ही आमच्या मायाच्या आया बहिणीवर शिव्या देता, आमच्या वंजारी समाजाच्या आया बहिणीवर शिव्या देता, ते पण छत्रपती शिवाजी महाराजाच्या पुतळ्याखाली बसून. आम्ही जर तुम्हाला नुसतं म्हणलं त्यात काय होतं, त्यात काय ते आबा काय एवढं काही नाही म्हटलं की फक्त बाबा मराठी समाजाच्या महिलांनी ओबीसी समाजाच्या मंत्र्यांसोबत लग्न केलं तर ठीक आहे ना, असं काही ते काय खोटं बोलले का? बऱ्याचशा बघा तुम्ही, बऱ्याचशा मंत्र्यांच्या बायका वेगवेगळ्या जातीच्यात आहेत. मग थोडे एखादा शब्द जर चुकून गेला, तुम्ही राजरोज शिव्या देता ते छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याखाली बसून, ते तुम्हाला शोभतं. धनगराच्या गांधीनं खुट्टे घालतं ते तुम्हाला शोभतं. त्यावेळेस काय म्हणतात, नाही चुकलं. पत्रकाराला सुद्धा मुंबईला ज्यावेळेस मोर्चा गेलता ना त्यावेळेस एक पत्रकार सुद्धा तिथे रडत होती. तुम्हाला आठवत असेल, तुम्ही पत्रकार आहात, मग ती बाई नव्हती का, ती स्त्री नव्हती का? मग आमचे नवनाथ आबा वाघमारे इकडे सभेला आलेले असताना तुम्ही परस्पर त्यांच्या घरी जाऊन त्यांच्या घरी का गोंधळ घातला? यासाठी आम्ही एक त्यांचा जाहीर निषेध करते आणि SP साहेबांना त्यांच्याबद्दल एक निवेदन देते. आणि आम्ही कोणा एका जातीला बोलत नाहीत, आम्ही त्या जातीतल्या काही समाजकंटकांना बोलतो. सर्वजणच तसे नसतात, पण काही 4-2 कुत्रे समाजकंटक. आमच्या हाके साहेबाला बघा, एक बांधा कुत्रा आहे, आदरणीय हाके साहेबाला एका कुत्र्याला बिस्किट खायला, अरे कुत्र्या बाया तुझी लायकी नाही बिस्किट खायची, लोकांच्या दारात बिस्किट खात पडतो हरामखोरा आणि तू हाके साहेबाला कुत्रा म्हणून बिस्किट खातो. हाके साहेबाचा 1 महिन्याचा पगार तर तुझ्या अख्ख्या वर्षभराचं संसार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.